आई सॉरी आज माझ्यामुळे ऑफिसला यायला उशीर झाला. भाज्या घेणं गरजेचं होतं. कोणी काय बोल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अरे वा, भाज्या घेऊन आला. हो हिला भाज्या घ्यायच्या होत्या सो गेलो एकत्रच. अगं मग प्लीज उद्यापासून माझ्यासाठी सुद्धा भाजी आणत जा ना. आणेन ना, तुम्ही सांगा उद्या आणेन मी नक्की तुमच्यासाठी. बरं मीराबाईने आल्या नाहीत का आज? का येणारच नाही? त्या दुर्वाला भेटायला गेल्यात, आज नाही येणार आहेत त्या ऑफिसला. आणि आदित्य तो पण आज ऑफिसला नाही येणार आहे. का? ऍक्च्युली त्यालाही बरं वाटत नाहीये सो घरी आराम करेल तो. अच्छा. का काय झालं? अगं काय नाही, एका नवीन प्रोजेक्टच्या संदर्भात त्या दोघांशी जरा बोलायचं. हो पण मग आज तर पॉसिबल नाही होणार. उद्या करूया डिस्कस. नाहीतरी काम करूया, त्यांना आपण नंतर इन करूया. मी तुला आता सगळं सांगतो, चालेल? हा चालेल करूया ना. बरं गीता, हो दादा. आमच्यासाठी चहा आणशील प्लीज? अहो देते ना दादा, लगेच देते. बरं गीता माझी बॅग केबिन मध्ये ठेवशील प्लीज? हो हो ठेवते. आणि थँक्यू. आज पण उशीर झाला बाबा. पिशवी पिशवी कोणाची? तुमची आहे का? आता का आपली कंपनी भाज्यांची पण टेस्टिंग करायला लागली? ही नेहमी माझी टेस्टिंग घेत असते. हॅलो, त्याचं काय झालं? नाही नाही नाही, मी संध्याकाळी आणतो ना. संध्याकाळी आणतो, मी आणतो. हा हा हा. काय बाबा, हा भाजी, शेवग्याची भाजी भेटली. हा आदित्य, मी तुला आधीच सांगितलं होतं या अशा रिस्की कामांमध्ये माझी मदत घेत जा म्हणून. तू मला सांगितलं होतंस, पण काही कामं मी एकट्यानेच करणं पसंत करतो. पण हे काम तू एकटा नाही करू शकत. का? शेवटी तुला माझी मदत घ्यावीच लागणार. हे तुला कसं माहित? मला माहितीये तू काय शोधतोयस ते. हा, मी ते ऍक्च्युली प्रॉपर्टीचे पेपर्स शोधत होतो. अच्छा, पण मग ते तुझ्या रूम मध्ये असायला हवेत, तिथे शोधायला हवेस तू. म्हणजे काय ना आदित्य, प्रॉपर्टीचे पेपर्स मी तुला आधीच दिले, त्यामुळे तू ते शोधत नाहीयेस. मी सांगू तू काय शोधतोयस ते? तू मीराची सही शोधतोयस, ज्यावरून तुला डुप्लिकेट सही बनवता येईल. गुड, व्हेरी गुड.
पण तू फक्त मीराची सहीच नाही शोधत आहेस, तुला आणखीनही काही हवंय, आणखी काहीतरी शोधतोयस तू. तूच सांग आता, कशाला मला अजून एकदा खोटं बोलायला लावतेस? लेट मी गेस, तू देवाशिष कामत याच्या प्रॉपर्टीचे पेपर शोधतोयस. खूपच हुशार आहेस. पण ते तुला इथे नाही सापडणार. मग कुठे सापडते? हे मी तुला सांगू शकते, पण तुला काही कामं एकट्यानेच करायला आवडतात. या तुझ्या तत्वात ते बसत नाही ना. माझे तत्व मी बाजूला ठेवतो. हवी आहे मला तुझी हेल्प. प्लीज करशील माझी हेल्प? नक्कीच. मग सांग, कुठे आहेत पेपर्स? देवाशिष कामत सारखा हुशार बिझनेसमन प्रॉपर्टीचे पेपर्स असे घरात ठेवेल का? मग कुठे ठेवेल? बँकेच्या लॉकरमध्ये. पण मग ते आपल्याला कसे मिळतील? मी मिळवू शकते ते. सुपर्ब. मग एक मिनिट, पण माझी एक अट आहे. हे बघ, हां. हा प्लॅन, आपली ऑलमोस्ट 10 एकरची जमीन आहे नाशिक जवळ. तिकडे खूप मोठा प्रोजेक्ट उभा राहणार आहे. कामत फूड मॉल. टेक्निकली एकदम साऊंड असणार आहे, अत्याधुनिक सुविधा असणार आहे तिथे. ग्रेट. माझं आणि देवचं स्वप्न आहे. वी विल गिव्ह अ बेस्ट. आणि खरंच खूप मोठा प्रोजेक्ट आहे. हा ना. वासू, काही बोलायचंय का तुला? आय एम सॉरी. का? मध्यंतरी जे काही झालं, मी जो काही वागलो त्यासाठी सॉरी. माहित नाही यार मला काय झालं होतं, आणि खूप सारे गैरसमज झाले आणि त्यामुळे सगळ्यांनाच. पण प्लीज तू कुठले गैरसमज करून घेऊ नकोस. आधीच मला खूप सारं गिल्ट आहे आणि त्यात हे. वासू, इट्स ओके. रिअली. बघ, आपण सगळेच कधीतरी या फेज मधनं जातो. परिस्थिती आपल्याला हे सगळं करायला भाग पडते. कोणी हे सगळं काही मुद्दाम करत नसतं, पण नकळतपणे आपल्या हातून त्या गोष्टी घडून जातात. पण इम्पॉर्टंट काय आहे की या सगळ्या गोष्टींचं रिअलायझेशन होणं. जे तुला झालंय, सो इट्स ओके. जे झालंय ते तर आपण बदलू शकत नाही ना. तर आपल्या हातात काय आहे, तर पुढे जात राहणं. आणि याच सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींमधनं ना आपण खूप काही शिकून जातो रे. इट्स ओके. रिअली फाईन. डोंट वरी. कम्प्लिटली ओके. या एकदम मीरा वहिनींसारखं बोललीस तू. काय? हा, सिरियसली. म्हणजे काही क्षण मला असं वाटलं की मधुरा बोलतच नाहीये. हे म्हणजे मधुरा आहे, पण तिच्या तोंडून अगदी मीरा वहिनी बोलताय. आय मीन कॉम्प्लिमेंट म्हणून सांगतोय सगळं. हा हा, पण खरंच? तुझी शपथ, सिरियसली. आय मीन थँक्यू सो मच. मे बी तिच्याकडूनच आलं असेल हे सगळं. मे बी. बरं, तुला कोणी सांगितलंय का तू जर काउन्सिलिंग मध्ये करिअर केलंस तर तू उत्तम काम करशील? या म्हणजे यू शुड ट्राय. म्हणजे पहिला पेशंट रेडी आहे तुझ्याकडे. तुला फीस देऊ का मी ऍडव्हान्स मध्ये? वासू, आता तू काहीही बोलतोय सा. उगाच मला हरभराच्या झाडावर चढवू नकोस. ज्याचं करावं भलं तो म्हणतो आपलंच खरं. ऐक माझं उत्तम कर. गरमागरम चहा, टी टाइम. ओके, थँक्स. थँक्यू. गीता यार, तू प्लीज मला यापुढे चहा नको देत जाऊस.
बरोबर नाहीये का चहा? द्या, मी दुसरा आणते तुमच्यासाठी. द्या. नाही 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 काय, एवढा चांगला चहा प्यायची जर मला सवय लागली ना तर पुढचं सगळं अवघड होऊन बसेल. अहो दादा, स्तुती करताय की काय? म्हणजे नक्की काय? अगं स्तुती करतोय तो तुझी. अरे कसला कमाल चहा झालाय वा. मला आत्ता कळतंय देव इतका का चहा प्यायचा ते. असा चहा रोज मिळणार असेल तर कोणाला मोह होणार नाही. वा वा, क्या बात आहे. कमाल कमाल चहा झालाय. यापुढे ना मला तूच चहा आणून द्यायचा, संपला विषय. वा. नक्की मी तुम्हाला रोज चहा देईन. आता बाकीच्यांना चहा देऊन येते आणि तुम्हाला ज्या वेळेला चहा हवा असेल तेव्हा मला सांगायचा. गरमागरम चहा तुमच्या पुढ्यात हाजीर. हवा असेल म्हणजे अरे हवाच आहे. चला चहा येत राहू द्या. वा क्या बात आहे, कमाल चहा. वा. अरे काय उत्तम चहा बनवलाय तिने. वा 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 वा. काय झालं? दे ना. एक हात से ले, एक हात से दे. म्हणजे आदित्य, मी तुझं इतकं महत्वाचं काम करते, त्या बदल्यात तू मला काहीतरी द्यायला हवंस ना. हो, पण मी तुला काय देणार? तसं तर मी खूप काही मागू शकते, पण आता माझी एक अट आहे, जी तू पूर्ण केलीस तरच हे पेपर्स मी तुला देईन. काय? काय ना आदित्य, दादाने खूप आधीच माझ्या नावावर खूप थोडी प्रॉपर्टी करून ठेवली, ज्याची आत्ताच्या काळात काहीच व्हॅल्यू नाही. दादाच्या म्हणण्यानुसार त्याची ही सगळी प्रॉपर्टी सांभाळायला मी केपेबल नाहीये, म्हणून त्याने त्याची सगळी प्रॉपर्टी त्याच्या बायकोच्या नावावर केली. मग आता काय म्हणणं आहे तुझं? आदित्य, तू कामत पुढचा मालक होशीलच, पण हे पेपर्स मी तुला दिल्यानंतर तू या घराचा प्लस देवाशीष कामत याच्या नावावर जी काही प्रॉपर्टी आहे त्या सगळ्याचा मालक होशील. म्हणजे दादाच्या गाड्या, फार्म हाऊस, शेअर्स, बँकेमधल्या FDs सगळ्याचा. नाही, ते सगळं ठीक आहे, पण मला आता एक वेगळाच प्रश्न पडलाय. हे पेपर्स तुझ्याकडे कसे आले? हे तर बँकमध्ये होते. मी खूप पुढचा विचार करणारी मुलगी आहे आदित्य. मी खूप आधीच बँकेमधले ओरिजिनल पेपर्स बदली करून डुप्लिकेट पेपर्स तिथे ठेवले होते. हा, आता हे कसं केलं, काय केलं हे मात्र विचारू नकोस, खूप मोठी स्टोरी आहे. मला आजवर वाटायचं की मीच एकटा नीच आहे, तू माझ्याही वरची आहेस. आपण खूप चांगले पार्टनर्स होऊ शकतो. तेच तर व्हायचंय. म्हणजे आदित्य, या पेपर्सवर मीराची सही घेऊन तू या सगळ्याचा मालक होणार, आणि मी काय मग भजन करत बसू? नाही, हे सगळं तुझ्या नावावर झाल्यावर याचा 50% मालक तू असशील आणि 50% मी. हे डील जर का तुला मान्य असेल तरच हे पेपर्स मी तुला देईन. डन. गुड. ऑल द बेस्ट. थँक्यू. एक नंबर चहा झाला होता. या श्रीधरला आहे ना, यांच्याकडून नक्की शिकण्यासारखं काहीतरी आहे. अहो गीताजी, एक नंबर चहा झाला होता. थँक्यू. थँक्यू. मस्त. अहो ऐका ना, ही भाज्यांची पिशवी तुमची आहे का? अरे इथेच राहिली ना ती सकाळी. थँक्यू. आणि इकडे बरं बरं, एक मिनिट द्या. बरं, एक ऐका ना, ह्या शेवगाच्या शेंगा कशा दिल्या? कशा दिल्या म्हणजे? विकायला नाही आणल्यात, घरच्यासाठी आणल्यात त्या. काही काय विचारता केंकरे? अहो ऐका ना. काय? अहो ऐका तर खरं. अहो ऐका ना. नाही केंकरे. अहो ऐकून तर घ्या. नाही सांगितलं ना. अहो काय माहिती का, संध्याकाळी आहे ना भाजीवाले निघून गेलेले असतात
आणि माझी बायको प्रेग्नेंट आहे, तिला ही शेवग्याची शेंगाची भाजी ना बटाटा टाकून खाऊशी वाटते हो. म्हणून तुमच्याकडे मागतो. काय चाललंय? काय नाही, यांना शेंगा हव्यात. सकाळी किती शोधलंय आपण, आता सांगा यांना. अहो द्या ना, उद्या आणून देतो ना परत सकाळी सकाळी. मग तुम्ही घ्यायच्या होत्या ना सकाळी सकाळी. विसरलो हो मी. मग ती तुमची चूक आहे. शेंगा मिळणार नाही म्हणजे नाही. द्या ना. नाही म्हटलं ना. गीता अगं काय आहे, द्यायचंच ना. देणारच आहे ना ताई, सरप्राईज देणार आहे त्यांना किंग क्रीम. तुझं ना काय चाललं असतं तुलाच माहित बाबा. बरं लवकर आवर, आपल्याला घरी जायचंय. ताई नाही आहे, सगळं आपल्यालाच करावं लागणार आहे. देवा जेवण करायचं आज. हा, चला चला चला. चला चला. विसरलेच होते मी. वेलकम वेलकम वेलकम. अहो, का मागवलं दादा एवढं सगळं? मी येऊन केलं असतं पटकन जेवण. अरे पण मी काहीच मागवलं नाहीये. अरे मग हे सगळं कोणी मागवलंय? कुणीच नाही. मग हे सगळं आजचा स्वयंपाक मी केलाय. तू? अहो दादा, कशाला केलं तुम्ही? मी आल्यानंतर सगळं केलं असतं पटकन. अरे असंच मूड झाला माझा. म्हटलं तुम्ही थकून याल तर तुम्हाला माझ्या हातचं काहीतरी खायला घालू. जा लवकर फ्रेश होऊन या आता. दादा खरं सांगू का, हे सगळं बघून मला खरंच भूक लागली आहे. हो ग, या सुगंधाने मलाही खूप भूक लागली आहे. चला फ्रेश होऊन घेऊया. हो चल चल ए, चल. पटकन या, मी वाढायला घेतो. सर तुम्हाला काही लागणार आहे चहा कॉफी वगैरे? नाही नको. खूप कामात दिसताय सर. हो, जरा महत्वाचं काम चालू आहे, आज पूर्ण करायचंय. बर, पण काही लागलं तर मी आहे. सांगा, मी आहे बाहेरच. हा ठीक आहे. काही लागलं तर सर सांगा, मी बाहेरच आहे. अरे हो ठीक आहे. काही हवं असलं चहा कॉफी वगैरे तर गीताला सांगेन मी. ओके, जा तू. सर सगळे घरी निघून गेलेत. काय इतक्या लवकर? सर 10 वाजले. 10 वाजले? हो, म्हणजे मी ऑफिस बंद करून घरीच जात होतो, पण तेवढ्यात तुमच्या केबिन मधलं लाईट चालू दिसला म्हणून विचारायला आलो. नाही, मी पण निघतोच. हा बस 2 मिनिटं, जा तू आलोच. ठीक आहे, मी थांबतो बाहेर.